नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या MNO क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नॉर्सेट 10। ओके, रिसेंटली जे ॲडव्हर्टाइजमेंट आलेले आहे त्याच्या पद्धतीचे जे सगळे आपण डिटेलमध्ये ह्याचं बघणार आहे। म्हणजे काय एक्झाम्पल, जे कशा पद्धतीने फॉर्म भरायचं, त्याच्यासाठी काय काय जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे, जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे आपण सगळे ह्याच्यामध्ये बघणार आहे। ओके, चला मग आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, एक कॅन्सल करतो मी। ओके, चला पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला गुगल मध्ये जाऊन काय करायचं आहे, नॉर्सेट 10 टाकायचं। ऑलरेडी मी ते टाईप केलेलं आहे। ओके, असं टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे पहिलं जे येते, ओके, ज्याच्यावरती क्लिक करायचं आहे, अशा पद्धतीचे तुम्हाला इथे भेटणार आहे। ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा ओके रजिस्ट्रेशन न केलं असेल तर, म्हणजे पहिल्यांदा आलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिला लॉग इन करून घ्यायचं आहे। ओके, इथे दिसते बघा तुम्हाला, एकच मिनिट बघा इथे काय काय दिसतं तुम्हाला। इथे ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला बघायला भेटते, नोटिफिकेशन आणि कशा पद्धतीने अकाउंट क्रिएट करायचं। त्याच्यानंतर अकाउंट क्रिएट केल्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे बरं का। त्याच्यानंतर आपण बघूया एक 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 बघा, पहिलं ॲडव्हर्टाइजमेंट बद्दल आपण बघूया, ॲडव्हर्टाइजमेंट काय म्हणते। ओके, बघा मला वाटतं तुम्हाला दिसत असेल। ओके, परत एकदा मी चेक करून घेतो तुम्हाला दिसते का नाही। ओके, मला वाटतं तुम्हाला दिसतंय। ओके, चला बघा ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये काय काय म्हणताय। ॲडव्हर्टाइजमेंट ओके कशाची बघतो आपण, नॉर्सेटची। नॉर्सेट म्हणजे काय, नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे नॉर्सेट 10 ह्यावेळी येणार आहे। नोटीस ऑलरेडी सुरू झालेलं आहे बरं का। त्याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटतंय आपल्याला बघायचं आहे। ओके, एकच मिनिट, थोडी अवघड जाणार आहे, पहिल्यांदा ही यूज करत आहे मी। ओके, चला ह्याच्यामध्ये काय काय म्हणते बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काय म्हणते बघा, BSc नर्सिंग असायला पाहिजे बरं का। आपण डिटेलमध्ये नाही जायचं, फक्त एवढंच बघायचंय, BSc नर्सिंग। ओके, BSc नर्सिंग पाहिजे किंवा GNM म्हणजे डिप्लोमा नर्सिंग। फक्त डिप्लोमा नर्सिंग असेल तर त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे। BSc नर्सिंग असो किंवा PBPH असो, MS असो, कोणाला इथे एक्सपिरियन्स मॅटर करत नाहीये। फक्त जे डिप्लोमा नर्सिंग आहे इथे मेन्शन केलं बघा, डिप्लोमा इन नर्सिंग किती 2 इयर एक्सपिरियन्स पाहिजे आणि मिनिमम 50 बेडेड हॉस्पिटल पाहिजे। ओके, एवढं लक्षात ठेवलं। चला आता हे झालं ह्याच्याबद्दल आणि आपण जाऊया खाली। चला खाली काय म्हणते बघा, फॉर एज किती आहे, 18 ते 30। इथे एज 18 ते 30 एवढं लक्षात ठेवायचं आहे। आणि अकॉर्डिंग टू जसं आपण कॅटेगरी वाईज डिवाइड होते तसं इथे थोडं काय म्हणतात रिलॅक्सेशन वगैरे भेटतात। त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट राहिले, जनरल आणि ओबीसी साठी किती 3000 रुपये आहे, आणि SC ST कॅन्डिडेट साठी आणि UW साठी पण बरं का, UW साठी पण 2400, आणि पर्सन विथ डिसेबिलिटी आहे त्यांना एकदम फ्रीमध्ये, म्हणजे काय त्यांना फी लागणार नाहीये, आणि SC ST जे कॅन्डिडेट आहे त्यांना परत भेटणार आहे पैसे। ओके, आणि एकदम इम्पॉर्टंट, ओके थोडं खाली घेतो मी। ओके, होत नाही, एकच मिनिट। ओके, तसंच येत आहे। ओके, इथे जे इम्पॉर्टंट तारीख आहे बघून घ्या, कधी ऑनलाईन काय म्हटलेलं इथे। ओके ओके सॉरी, चला सॉरी काय चुकलं का आपलं इथलं, चला राहू द्या। इथं काय, जे ऑनलाईन CBT ओके स्टेज फर्स्ट, आणि बघा ह्याच्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्स अशा पद्धतीने 2 एक्झाम होणार आहे। जे प्रिलिम्स म्हणजे स्टेज 1चा पेपर कधी असणार आहे, 11 एप्रिल 2026 म्हणजे कधी शनिवारी असणार आहे। आणि ऑनलाईन CBT ऑफर्स 2 सेकंड स्टेज म्हणजे आपलं मेन्स एक्झाम झालं, हे कधी असणार आहे, 30 एप्रिल 2026 ला, म्हणजे थर्सडे असणार आहे। ओके, एवढं लक्षात आलं, हे करूया आपण डिलीट। चला आता जाऊया नेक्स्ट काय म्हणते बघूया। ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये एवढी जे इम्पॉर्टंट आहे जे आपण बघूया, बघा इम्पॉर्टंट डेट्स ऑफ द नॉर्सेट 10 याच्यामध्ये जे महत्त्वाचे तारीख दिलेले आहे, जे कुठली कुठली असणार आहे। ओके, आपण हेच नाही बघितले का, चला हे बघायचं आलं आपल्याला। ओके, कुठली, जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी 24/2/2026 पासून सुरू झालेलं आहे, कधीपर्यंत आहे 16/3/2026, ते पण 5 वाजेपर्यंत ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन इथे सुरू असणार आहे। आणि जे इथे स्पेशल केलेले बघा, काय म्हटलेलं यांनी, सबमिशन ऑफ द NOC, जे म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट मध्ये किंवा ऑटोनॉमस मध्ये वगैरे काम करते त्यांना NOC कंपल्सरी आहे बरं का। त्यांनी कधीपर्यंत देऊ शकते, 20/3/2026, ते पण 5 वाजेपर्यंत त्यांनी देऊ शकते, नाही दिलं तर कॅन्सलेशन होते बरं का, हे पण लक्षात असू द्या। हे झालं, त्याच्यानंतर हे सॉरी राहू द्या। ओके, हे लक्षात आलं। त्याच्यानंतर डेट ऑफ काय म्हटलं अजून, काय अपियर इन एक्झामिनेशन, हे झालं। स्टेट ऑफ रजिस्ट्रेशन, लास्ट डेट ऑफ द करेक्शन वगैरे करायचं असेल तर, एकच मिनिट। ओके, करेक्शनचं तारीख कधी आहे, कुठं आहे करेक्शन ऑफ रिजेक्शन, इथे आहे बघा, 25/3/2026। ओके, हे काय असेप्टन्स ऑफ द एक्झामिनेशन, हे झालं, म्हणजे तुम्हाला कळणार बाबा असेप्ट झाले का कॅन्सल झाले। ओके, हे झालं। त्याच्यानंतर अवॉर्ड सिटी एक्झामिनेशन सेंटर, ओके 4/4/2026 ला, म्हणजे या दिवशी कळणार। ऍडमिट कार्ड कधी भेटणार तुम्हाला, 8/4/2026 मध्ये। आणि डेट ऑफ CBT एक्झाम फर्स्ट कधी आहे, 11 तारखेला आहे। ओके, बघा 8 तारखेला तुमचं ऍडमिट कार्ड तुम्हाला भेटणार आहे। आणि सेकंड एक्झाम कधी होणार आहे, म्हणजे स्टेज 2 मेन्स एक्झाम होणार आहे 30 एप्रिलला। ओके, रिझल्ट लवकरात लवकर येते बरं का नॉर्सेटची, हे झालं।
याच्याबद्दल अजून काय आपल्याला हलक्यात बघायचं का, म्हणजे आपण डिटेलमध्ये नाही बघायचं, थोडक्यात बघूया, कारण आपल्याला अजून काय बघायचं आहे, कशा पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं हे पण आम्ही बघणार आहोत. ओके, चला हे झालं. त्यानंतर काय अजून जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. ओके, ऑनलाईन एक्झामिनेशन सगळे ही ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचा आहे बरं का. तारीख काय 24/2/2026 ते 16/3/2026. ओके, 5 वाजेपर्यंत आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतो नॉर्शेट 10चे. ओके, इमेज वगैरे तुम्हाला अपलोड करायचे, काय काय अपलोड करायचं असतं ह्याच्यासोबत तुम्हाला म्हणजे आयडेंटिटी फोटो, पासपोर्ट साइज आयडेंटिटी फोटो आणि लेफ्ट थंब आणि सिग्नेचर हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं असतं. आणि जे कॅटेगरी म्हणजे का कोण जे विद्यार्थी SC मध्ये येते, ST मध्ये येते, OBC EWS जे व्यक्ती आहेत म्हणजे जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी सर्टिफिकेट अपलोड करायचं असतं बरं का. ते पण तुमच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट कोणाला, जे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी जे ऑलरेडी म्हणजे काय म्हणतात त्याला काम करतात गव्हर्नमेंट ह्या सेक्टरमध्ये वगैरे त्यांना लागतात बरं का. SC ST साठी 5 वर्ष जास्त म्हणजे एक्स्ट्रा आपण किती बघितलो 18 ते 30 हा एज होता नॉर्शेट साठी. पण जे SC आणि ST कॅन्डिडेट आहेत त्यांना एक्स्ट्रा 5 वर्ष भेटते आणि OBC वाल्यांना एक्स्ट्रा 3 वर्ष इथे भेटणार आहेत. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन हे PW एवढं झालं, हे 10 वर्ष 13 वर्ष वगैरे. ओके, चला अजून काय स्पेशल काय बघायचं आपल्याला, हे झालं. ओके, इम्पॉर्टंट आहे बरं का. हे कुठे जे OBC कॅन्डिडेट आहे बरं का, ज्यांना जे आपल्या स्टेटमध्ये, ओके आपल्या स्टेटमध्ये कसं असतंय, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आपलं कास्ट सर्टिफिकेट आलं, कास्ट आलं, मग संपला आपला विषय, आपल्याला परत काढायचा नाहीये. पण सेंट्रलमध्ये तुम्हाला कुठली सेंट्रल OBC आपण म्हणतो किंवा नॉन क्रिमिलियर म्हणजे NCL पाहिजे बरं का. सेंट्रल OBC मधला नॉन क्रिमिलियर, असं नाही की फक्त क्रिमिलियर काढून जातो, तसं नाही चालणार. बघा काय म्हणतं ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे जे कॅन्डिडेट OBC मधनं येतात बरं का, OBC मधनं येतात त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि EWS मध्ये पण खाली सांगतो मी बरं का. हे झालं. काय म्हणतं ह्यांनी कॅन्डिडेट्स अप्लाइंग द OBC कॅटेगरी मस्ट बी प्रोड्यूस द व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट, त्यांना इथे हे करायचं आहे. इम्पॉर्टंट कुठं आहे इथे. ओके, नो क्रिमिलियर अँड कास्ट सर्टिफिकेट जनरल OBC. ओके, मला वाटतं खाली असणार. एकच मिनिट बघा, लास्ट डेट ऑफ अप्लिकेशनचं पहिला पाहिजे बरं का तुमच्याकडे 14/3/2016 म्हटलं का इथे. मस्ट बी मेन्शन द नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर. ओके, लास्ट डेटचा अगोदर तुमच्याकडे हे असायला पाहिजे. एकच मिनिट मी खाली घेतो इथे. ओके, इथे आहे आपलं मेन डाटा. ओके, चला यांनी काय म्हटलेलं इथे तुमच्याकडे 2025 ते 16 म्हणजे जे आपलं फायनान्शियल इयर आहे 25-26 ह्याचा मधलं तुमच्याकडे असायला पाहिजे. इथं काय म्हणते बघा, इन्कम अप टू द फायनान्शियल एंडिंग. ओके, 31 मार्च 2025 इश्यूड ऑन आफ्टर, कधी असायला पाहिजे आफ्टर 1 एप्रिल ते, म्हणजे 1 एप्रिल 2025 ते लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन कधी आपलं जस्ट आपण बघितलो किती 16च आहे ना. हो सॉरी, काय झालं. ओके, जाऊ द्या, इथेच दिलेलं आहे त्यांनी, इथेच देतील आपण बघूया. सॉरी, हे खूप मोठं झालं. ओके, कुठं म्हटलेलं बघा 25 ते 26 ह्या फायनान्शियल इयरला आपलं पाहिजे, जे पण लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन ज्यावेळी आपल्याला 16 मार्च 2026 हे काय लास्ट डेट आहे ह्या दिवशीपर्यंत इथे तुमच्याकडे ही व्हॅलिड सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके, लक्षात आलं का. 1 एप्रिल 2025 ते 1/4. ओके, 1/4/25 ते कधीपर्यंत 16/3/26 पर्यंत ह्या डेट मधलं तुमच्याकडे जे सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे कंपल्सरी. जे कॅन्डिडेट आहे कशामधला OBC नॉन क्रिमिलियर मधला आणि विथ कोणाचे, एकच मिनिट परत काय होत आहे हे. ओके, थोडी डिफिकल्ट होत आहे बरं का मला पण. त्याच्यानंतर EWS वाला पण सेम, EWS आणि नॉन क्रिमिनल साठी सेम असणार आहे. म्हणजे काय, जे 1 एप्रिल 2025 ते आपलं लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे जी आपण नॉर्शेट मध्ये अप्लाय करणार आहेत त्या तारखांमधलंच पाहिजे. ओके, लक्षात आलं का. व्हॅलिड पाहिजे बरं का. ते पण कसं इथे कुठेतरी मेन्शन केलं होतं मी बघितलं. इथे बघा इंग्लिश किंवा हिंदीमध्ये पाहिजे. शक्यतो तुम्ही इंग्लिशमध्येच काढा, काही प्रॉब्लेम येणार नाही कुठे पण. ओके, कशामधलं काढायचं तुम्हाला, कुठे गेलं प्रॉब्लेम. इंग्लिश आणि हिंदीमध्ये म्हटलेलं आहे, पण तुम्ही बिंदासपणे कशामध्ये इंग्लिशमध्ये काढून घेऊ शकता. ओके, ही असणार आहे सगळ्यासाठी एलिजिबल. ओके, चला अजून काय इम्पॉर्टंट ह्याच्यामधलं आपल्याला तर एवढं लक्षात आलं. अजून काय म्हणता ह्यांनी. ओके, इथलं काय आपल्याला तेवढं गरज नाही आहे. ओके, हे सेमच असणार आहे, फक्त जे चेंजेस झाले तेवढं मी सांगणार आहे तुम्हाला. ओके, नॉर्शेट बघा जे स्टेज फर्स्ट आणि स्टेज 2 होणार आहे ते कसं असणार आहे मला वाटते सेम आहे लास्ट ज्यावेळी होतं तसंच. म्हणजे कसं आहे इथे बघा काय म्हटलेलं आहे ह्यांनी, फक्त मी तेवढं सांगणार. किती असणार आहे, स्टेज 2 100 मार्काचं असणार आहे, त्याच्यामध्ये 20 मार्क असणार आहे नॉन नर्सिंग. ओके, आणि 80 असणार आहे आपलं टेक्निकल म्हणजे नर्सिंगचं असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये किती 5 सेक्शन असणार आहे, किती 5 सेक्शन असणार आहे. आणि ते प्रत्येक इच बघा 5 सेक्शन इच 18 मिनिट्स म्हणजे प्रत्येक 18 मिनिटाला ते चेंज होणार आहे. लक्षात आलं का. नॉर्शेट हे काय
90 मिनिटाचा एक्झाम असणार आहे, 100 क्वेश्चन इथे भेटते तुम्हाला, 20 मार्क असणार आहे जनरल म्हणजे नॉन टेक्निकल ऍप्टिट्यूड हे सगळं आलं, आणि 80 मार्क आपला नर्सिंगचा, आणि 1/3 इथे नेगेटिव्ह असणार आहे, हे इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या, आणि 5 सेक्शन आहे, आणि त्याच्यामध्ये 18 मिनिट्स असणार आहे, ते 18 मिनिट मध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन इथे सॉल्व्ह करायचं आहे. हे झालं. अजून काही याच्यामध्ये इम्पॉर्टंट? ओके, ही जे कॅन्डिडेट होणार आहे, ओके, जे कॅन्डिडेट एलिजिबल होणार आहे ह्याच्यामध्ये फक्त ही कशासाठी, आपली मेन्स एक्झाम देण्यासाठी म्हणजे स्टेज 2 एक्झाम देण्यासाठी इथे एलिजिबल होणार आहे. मिनिमम किती आहे बघा, इथे कुठे दिले तो, हा इथे दिले, UR आणि म्हणजे अनरिझर्वड जे कॅन्डिडेट आहे, आणि अजून कुठले इथे मेन्शन आहे, EWS त्यांना 45% ओबीसी, आणि ओबीसी त्यांना बघा UR EWS 45, ओबीसी वाल्यांना 40, आणि SC ओके सॉरी विल बी बघा सॉरी मी चुकून सांगितलं तुम्हाला, 50% UR आणि EWS साठी, 45 ओबीसी साठी, 45 कोणासाठी, ओबीसी साठी, आणि SC ST साठी 40 मार्क ही मिनिमम एलिजिबल म्हणजे काय, एवढी तरी मार्क तुम्ही घ्यायलाच पाहिजे, नसेल तर काय तुम्ही एलिजिबल होऊ शकत नाही. कशासाठी, स्टेज 2 साठी. ओके, एवढं लक्षात आलं. आता स्टेज 2 कसं असणार आहे, हे पण सेम ॲज इट इज आहे, फक्त परत एकदा पटकन सांगतो तुम्हाला काय आहे, 160 मार्कचं इथे काय असणार आहे, MCQ असणार आहे, आणि 1/3 नेगेटिव्ह असणार आहे, आणि क्वेश्चन पेपर विल बी डिवाइडेड इन 4 सेक्शन मध्ये असणार आहे, आणि 45 मिनिट भेटणार आहे प्रत्येक याच्यासाठी, सेक्शनसाठी, 4 साठी. ओके, म्हणजे एक 45 मिनिटाचं एक सेक्शन, दुसरं सेक्शन 45 असं मिनिट असणार आहे. टोटल याच्यामध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन भेटणार आहे. ओके, 160 क्वेश्चन असणार आहे, 1/3 नेगेटिव्ह, आणि 4 सेक्शन असणार आहे, प्रत्येक सेक्शन 45 मिनिटाचं, त्याच्यामध्ये 40 क्वेश्चन इथे तुम्हाला असणार आहे. ओके, चला अजून काय राहिलं आपलं नेक्स्ट. ओके, एकच मिनिट, माझा अलार्म वाजायला, एकच मिनिट. ओके, सॉरी डिस्टर्बन्स झालं. चला मग काय म्हणताय, 7 वाजले आपलं काय, हे आपण बघितलं, पर्सेंटाईल हे पण आपण बघितलं. ही जे बघा स्टेज 1 स्टेज 2 कशासाठी केलेलं, ज्या स्टुडंट स्टेज 1 मध्ये पास होतात त्यांना किती, ओके इथे कुठेतरी जे एक पॉईंट मिस झालं, मी परत सांगतो की बघा स्टेज 1 मध्ये पास झालेले विद्यार्थी 5% आता समजा की 100 जागा आहे, मग त्यांनी किती लोकांना एलिजिबल करणार स्टेज 1 मध्ये, म्हणजे एक सीटला 5 जण, म्हणजे समजा 100 सीट आहे, मग 500 लोकांना त्यांनी एलिजिबल करणार कशासाठी, स्टेज 2 साठी. आणि जे स्टेज 2 मध्ये, ओके, सेकंड एक्झाम मध्ये किंवा मेन्स एक्झाम मध्ये जे टॉपर्स येतील किंवा रँक वाईज येतील, त्याचा मेरिट अनुसार तुम्हाला वेकेन्सी म्हणजे काय सीट इथे अलॉट होणार आहे, एवढी लक्षात असायला पाहिजे तुमच्याकडे. ओके, सिलेबस वगैरे आपण मी खूप वेळा काय PDF टाकलेले परत एकदा टाकतो बरं का, ग्रुपमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलमध्ये एकदा टाकलं की ते डिलीट होत नसतं. ओके, टेलिग्राम मध्ये परत एकदा टाकतो मी. हे झालं. त्याच्यानंतर काय आपल्याला अजून काय बघायचं आहे, ओके हे झालं ओबीसी ह्याच्याबद्दल पण आपण बघितलं. ओके, किती जागा आहे, ओके हे इम्पॉर्टंट आहे. टोटल किती जागा आहे आपल्याकडे नाही नॉर्थ म्हणजे एम्स एक्झाम मध्ये किती जागा आहे, 2251, 2551 एवढा वेकेन्सी असणार आहे. महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर नागपूर कुठे आहे, नागपूर आपलं एकच आहे इथे, आणि इथे 56 जागा अवेलेबल आहेत बरं का. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही कुठे पण जाऊ शकता बिंदासपणे, आणि परत एक्झाम देऊन यायचं घराकडे. ओके, हे सगळं बघून घ्या. ओके, एक्झाम मध्ये मला वाटतं सगळ्यांनी बघितलं असेल. ओके, बठिंडा, भोपाल, भुवनेश्वर, देवघर, गोरखपूर, गुवाहाटी, कल्याणी, मंगळगिरी, नागपूर, रेवेली, न्यू दिल्ली, पाटणा बरं का. ह्याच्यामध्ये ESIC पण कुठे, हा ESIC न्यू दिल्ली पण आहे, RML आहे. ओके, हे सगळे हॉस्पिटल आहे, सगळे मिळून किती 2551 एवढी वेकेन्सी असणार आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे 80-20 असणार आहे, जे म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे 100 सीट मधलं 80 सीट फिमेलसाठी रिझर्व आहे, आणि बाकीचं आपल्यासाठी म्हणजे मुलांसाठी बिंदासपणे ओपन असणार आहे. आम्ही बिंदासपणे काय एक्झाम द्यायचं आणि सिलेक्शन घ्यायचं आहे आपल्याला. ओके, हे सगळं झालं याच्याबद्दल. ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल अजून काही क्वेरी असेल तर तुम्ही बिंदासपणे काय कॉमेंटमध्ये विचारू शकता. हे झालं आपलं ऍडव्हर्टाइजमेंट. ओके, चला मग आपण जाऊया कशा पद्धतीने आपल्याला ऍप्लिकेशन द्यायचं आहे. ओके, ऍडव्हर्टाइजमेंट झालं, हे काय नोटिफिकेशन आहे का, परत तरी पण बघूया आपण काय याच्यामध्ये. ओके, नोटिफिकेशन, अरे कुठे गेलं नोटिफिकेशन ऑलरेडी हॅज बीन स्टार्टेड, नोटीस गेलेलं, त्यांनी स्टार्ट झाले म्हणून नोटीस केलेलं आहे. ओके, एवढी काही गरज नाही आपल्याला. चला परत पाठीमागे येऊया. आता काय तुम्हाला क्रिएट करायचं आहे. ओके, ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा इथं वेबसाईटवरती आले, मग हे तुम्हाला टिक करायचं आहे. असं इथे एक पेज येईल, काय कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे भरायचे, ह्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, इथे पण मोबाईल नंबर टाकायचे सेम बरं का. असं नाही की इथं पहिला नंबर टाकतो इथं दुसरं सिमचा टाकतो, असं नाही, हे कन्फर्म करण्यासाठी आहे. ओके, इथे पण मेल टाकायचं, इथे पण मेल टाकायचं, ईमेल. ओके, कुठली पण असो. ओके, म्हणजे जीमेल असो, आउटलुक असो, कुठली पण. ओके, अशा पद्धतीने टाकायचंय, मी ऑलरेडी भरून ठेवलेले. एकच मिनिट, हा चला बरं का. ह्यावेळी तुम्हाला काय काय आलं बघा,
इथे मी टाकलेलं आहे, माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे, इथे माझं ईमेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जनरेट ओटीपी टाकायचं, ते ओटीपी आल्यानंतर ते टिक करायचं. ओके, परत एकदा मी ऑलरेडी केलेलं आहे बरं का. आणि तुम्हाला डिजी लॉकर बरं का, डिजी लॉकरमधनं इथे काय करायचं, तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे. म्हणजे काय लागणार तुम्हाला, जे आधार नंबर तुमच्याकडे म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे, जे आधार नंबर असते बघा, त्याचं जे ओटीपी येणार आहे, जे नंबर इथे तुम्हाला लागणार आहे कशासाठी, ऑथेंटिकेशनसाठी. मग तुम्हाला काय करायचं, पहिला काय सांगितलं मी, कॉन्टॅक्ट डिटेल एवढं तुम्ही बघितलं म्हणजे भरलं, त्याच्यानंतर ओटीपी टाकलं, त्याच्यानंतर असं पेज येणार, तिथे टिक करायचं. आणि तिथे डिजी लॉकर तुमचं नसेल तरी पण एक एकदा होते, आणि होत नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, डिजी लॉकर डाउनलोड करावं लागेल. त्याच्यावरती तुमचं आधार, पॅन वगैरे जे डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला अटॅच करायचं. त्याच्यानंतर तुम्ही बिंदासपणे भरू शकता. त्याच्यानंतर मी ऑलरेडी इथे व्हेरीफाय केलेलं आहे, आधार नंबर टाकायचं, ओटीपी टाकायचं, त्याच्यानंतर अशा पद्धतीने येतील. त्याच्यानंतर काय भरायचं, इथे अशा पद्धतीने यायचे. वन टाइम म्हणजे काय, OTR, वन टाइम रजिस्ट्रेशन. बघा तुम्ही इथे ॲज पर आधार आलेलं आहे, ॲज पर 10th मार्क्स हे ऑलरेडी येतात, म्हणजे ऑटोमॅटिकली ॲज पर आधार, कारण तुम्ही डिजी लॉकरमध्ये ऑथेंटिकेशन घेतात ना, मग ऑटोमॅटिकली येतात. हे पण सेम ॲज केलं तर इथे तुमच्याकडे पण सेम येत आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे, आपलं महाराष्ट्रामध्ये कसं आहे, आपलं जे सरनेम आहे फर्स्ट येते, आणि त्याच्यानंतर आपलं फर्स्ट नेम, मिडल नेम असं येते बरं का. आणि काही चेंजेस असेल तर इथे तुम्ही चेंज करून घ्यायचं आहे बरं का. तर माझं डिटेल मी नाही दाखवलं पाहिजे, तरी पण तुमच्यासाठी दाखवतो, चला सॉरी. आणि इथे तुम्हाला पासवर्ड वगैरे टाकून ठेवायचं आहे, इथे सेम टाकायचे जे तुम्ही ठेवणार आहे ते. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंट असं दाबायचं आहे बघा. पासवर्ड क्रिएट सक्सेसफुली अशा पद्धतीने तुम्हाला आला आता. ओके, एक केल्यानंतर आता काय करायचं, तुम्हाला सबमिट करायचं आहे. एकदा चेक करून घ्यायचं सगळं बरोबर आहे का. ओके, सबमिट करून टाकायचं आहे. सबमिट झालं का नाही, का आपलं नेट बंद पडलंय, नाही नेट चालू आहे. ओके, मला तर मेसेज नाही आला की. ओके ओके, इथे टिक मार्क दाबायचं बरं का. इथे चेकलिस्ट आहे, मी नाही बघितलं. ओके, असं टिक करायचं आणि जायचं आपल्याला पुढे. आता मला वाटते ऍप्लिकेशन अपडेट सक्सेसफुली आता आपल्याला भेटलेलं आहे. इथं आपण डायरेक्ट बिंदासपणे लॉग इन करू शकतो. असं आपण ज्यावेळी नॉर्शेटमध्ये फर्स्ट पेज आलं ना आपलं, कुठे गेलं आपलं, असं आल्यावर इथे काय करायचं, आपल्याला आता लॉग इन करायचं आहे अशा पद्धतीचे. ओके, चला मग आपण लॉग इन करूया. माझं सेम तुमचा जे नंबर असणार आहे, जेच काय असणार आहे, तुमचा आयडी असणार आहे. हे झालं, त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड काय ठेवला होता तुम्ही, पासवर्ड तुम्हालाच माहिती. ओके, मी माझं पासवर्ड आणि युजर आयडी टाकलेलं आहे, ॲज युअर नंबर आपण टाकलं होतं जे, आणि जे तुम्ही सिलेक्ट केलेले पासवर्ड टाकायचं आणि लॉग इन करायचं. आणि बघा इथं ऑलरेडी मी थोडं पुढं आलेलं प्रोसिजर माझं थोडं टेक्निक एररमुळे. आता तुम्हाला ज्यावेळी तुम्ही लॉग इन कराल, इथं ऑल ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला काय येणार, ॲड ॲप्लिकेशन असं एक ऑप्शन विचारणार. त्या टिक केल्यानंतर तुम्हाला काय विचारणार त्यांनी, तुम्ही ऑलरेडी प्रिव्हियसली अपलोड केलं असेल तर, नॉट म्हणजे 7 असू द्या, 8, 9, 10 म्हणजे 8, 9 रिसेंटली वगैरे तुम्ही अपलोड केलं असेल तर त्यांनी काय विचारणार तुम्हाला, तेच जे डाटा आहे जेच कॉपी करू का असं विचारते. तुम्ही येस टाकलं तर ऑटोमॅटिकली जे डाटा इथे कॉपी होणार आहे, पण तुम्ही नको म्हटल्यावर ते परत एकदा तुम्हाला इथे एंटर करावं लागतं. ॲज इट इज तुम्ही कॉपी करा आणि काही चेंजेस असेल तर तुम्ही एडिट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं येतील तुम्हाला. ओके, पहिल्यापासून येतो मी. ओके, इथे पाठीमागे झालेलं आहे. ओके, चला अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवातीपासून येणार. त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा टिक करत यायचं आहे बघा. इन केस ऑफ काय इथे टाकायचं आहे, हे झालं. तुमचं कॅटेगरी इथे सिलेक्ट करायचं आहे. ओके, SC ST OBC काही असेल तर टिक करायचं आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड हे झालं. त्याच्यानंतर ओके, ESICचं एम्प्लॉय वगैरे आहे का. ओके, आर यू अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई, इथे मी नो केलं बरं का. येस केलं तर काय विचारणार, हे सगळं विचारणार तुम्हाला. तुम्ही कुठे काम करता, कुठली ऑर्गनायझेशन आहे, कुठली स्टेट गव्हर्नमेंट आहे का, कुठली स्टेट असणार, डेट ऑफ जॉईनिंग, ओके, कधीपर्यंत, किती वर्ष झालं, सगळं विचारतील. ओके, मला आपलं नाही करायचं तरी पण मी काय करतो, इथं नो करून ठेवतो. ओके, ज्यांना अप्लाय करायचं आहे इन सर्व्हिसमध्ये, ओके, म्हणजे ॲज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे, परत एकदा सेंट्रलला अप्लाय करायचं असेल तर त्यांना ही सगळी डाटा भरावं लागते बरं का. मी तर जस्ट नो म्हणते एवढं सगळं भरायचं म्हणून. आणि आर यू कॉन्ट्रॅक्च्युअल, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉय आहे का एम्स मधले, इथं पण टिक नाही म्हणजे नो करायचंय. इथे मॅरिड. ओके, चला. त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस वगैरे काही चेंज झाला असेल, ओके, तुम्ही इथे टिक करून चेंज करू शकता. आणि हे सगळं कधीचं आहे, ते म्हणजे ऑलरेडी आपण प्रिव्हियसली भरलेलं आहे तेच कॉपी आहे. आणि सेव्ह अँड नेक्स्ट मारायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय येणार, क्वालिफिकेशन, सेम डाटा येणार आहे. ओके, ज्यांनी पण नाही भरले त्यांनी असं भरायचं इथे बघा. तुमचं इथे BSc नर्सिंग असं टाकायचं, सिलेक्शन करायचं, आणि कॉलेजचं नाव टाकायचं, युनिव्हर्सिटी नाव टाकायचं, त्या आणि डेट ऑफ पासिंग टाकायचं, आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन डेट. ओके, रजिस्ट्रेशन कुठे झालेलं आहे, ओके, नर्स अँड मिडवाईफ, आणि तुमचा नंबर कुठे, कुठल्या स्टेटमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते पण. आणि एक्सपिरियन्स पण विचारते. जे कॅन्डिडेटना GNM कॅन्डिडेट आहे, ओके, डिप्लोमा नर्सिंग, त्यांना इथे कंपल्सरी आहे, त्यांनी त्यांचं एक्सपिरियन्स इथे सांगायला पाहिजे. ओके, नाहीतर तुम्ही एलिजिबल नसणार. आणि जे कोण म्हणतात PBBSc असो किंवा BSc नर्सिंग वाला, इथं गरज नाही, तुम्ही बिंदासपणे टिक करू शकता. ओके, चला तुम्हाला
त्यांना माहिती द्यायची असेल तर तुम्ही बिंदासपणे देऊ शकता. आणि बीएससी नर्सिंगवाले इझिली नो केलं तरी काही हरकत नाहीये. ओके, चला त्याच्यानंतर तुम्हाला सिटी प्रिपेअर करायचं आहे. ओके, ऑप्शनमध्ये तुम्ही सिलेक्ट करा. ओके, मी काय करतो, मला जवळ महाराष्ट्रामध्ये टाकतो. ओके, महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले ऑप्शन आहे बघा, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड असे. ओके, मी पहिला टाकतो पुणे. त्याच्यानंतर परत एकदा यम टाका, यम महाराष्ट्राला. त्याच्यानंतर परत नियर कुठलं होते, नांदेड, कोल्हापूर. ओके, कोल्हापूर टाकू आपण. ओके, परत एकदा महाराष्ट्र कुठे आहे, हे युनिट म्हणजे काय, स्टेज 1चं आहे बरं का, ही कुठली स्टेज 1चं आहे. आणि लास्ट ऑप्शन काय विचारणार त्यांनी, कुठे पण, आपल्या भारत देशामध्ये कुठे पण द्या, मी एक्झाम लिहायला तयार आहे असं एक विचारतील. ओके, हे झालं स्टेज 1चं. आता स्टेज 2चं पण विचारते, पण स्टेज 2 मध्ये त्यांनी एवढा ऑप्शन आपल्याला दिलेलं नाहीये. महाराष्ट्रामध्ये कुठले, फक्त मुंबई दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बिंदासपणे दुसरी स्टेटमध्ये पण टाकू शकता. मी कर्नाटकचं भरतो आणि नंतर बेंगलोर आणि परत कुठली तेलंगणा किंवा तेलंगणाचं भेटले, चला तेलंगणामधलं कुठले, हैदराबादला भरतो. ओके, आणि लास्ट ऑप्शन कुठले, भारतामध्ये कुठे पण, एवढं आपण ठीक केलं. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. आणि बघा इथे काय म्हटलेलं, प्लीज अपलोड द सर्टन PDF वगैरे. तुम्ही ओबीसी म्हणजे सॉरी गव्हर्नमेंट एम्प्लॉय वगैरे काही असेल तर तुमचं NOC इथे भरायचं आहे. मी तर टिक केलं, मला गरज नाहीये. ओके, ओके, इथे तुम्हाला काय करायचं आहे, फोटो वगैरे अपलोड करायचा आहे. ओके, मी आता करणार नाहीये. ओके, इथे साईन करायचं आहे, तुम्हाला साईन अपलोड करायचं आहे. ओके, मी लास्ट वेळी भरलं नाही म्हणून माझं आलं नाही. ओके, थंब इम्प्रेशन आलं की इथे हे पण आले का, सिग्नेचर नाही, इथं अपलोड करायचं आहे बरं काय. हे सगळे अपलोड झाल्यानंतर काय करायचंय तुम्हाला, सगळे अपलोड झाल्यानंतर नेक्स्ट मारायचंय. त्याच्यानंतर डायरेक्ट कुठे जाणार, ते पेमेंट म्हणजे साईटवरती जाणार नेक्स्ट त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचे किती, जे कॅन्डिडेट, ओके, जे कॅन्डिडेट ओबीसी आहे. ओके, ओबीसी वाल्यांना किती, हा ओबीसी फक्त असं वाटते, SC ST साठी 2400 आणि सगळ्यांसाठी किती, 3000 रुपये इथे तुम्हाला भरायचं आहे. ओके, चला एवढी झाल्यानंतर एवढं होणार आहे, इथे पेमेंट करायचं. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली सबमिशन होईल आणि जे प्रिंट तुम्हाला काढून ठेवायचं आहे किंवा PDF सेव्ह करून तुम्ही ठेवू शकता. ओके, हे झालं आपलं नॉर्शेट 10चे ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर तुम्हाला जे तारखेनुसार जे चेक करायचं आहे, वेबसाईट चेक करत राहायचं आहे. ओके, कशासाठी, जे आपलं इलिजिबल येते का नॉट इलिजिबल म्हणजे काही त्यांनी काय करणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. चला मग आपण इथे चेंज करूया. मला वाटतं काही क्वेरी असेल तर तुम्ही बिंदासपणे विचारू शकता आणि आपण त्याची आन्सर देऊया. ओके, चला मग आपण भेटूया परत एकदा पुढच्या क्लासेसमध्ये. धन्यवाद.